हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहेत सगळे? आय हो की सगळे बरे असतील. आत्ता माझी सकाळ झाली आहे. वाजलेत आता सकाळचे 6. आता मी उठून बाहेर जाते बघा. आणि ना मला उठल्या सोफा साफ करायला आवडतं आणि हे कर्टन्स मी थोडं काढते, कारण बाहेरची आपल्याला रोशनी आतमध्ये यावं म्हणून मी असं करते. आणि माझे सासरे विचारतात आज पौर्णिमा आहे का. मी त्यांना सांगत आहे हो पौर्णिमा आहे म्हणून. ते आमचं दोघांचं बोलणं चालू आहे. साफ करते बघा सोफा. हे मी आता मला ना सोफा साफ करायला खूप आवडतं आणि सकाळी लवकर मी सोफाच साफ करते. आधी तर हे झाडू वगैरे मारते मी रूममध्ये. हे बघा झाडू. आणि आज माझ्या मुलीवांना आज मी बनवत आहे डाळीचे वडे. आपल्या उडदाच्या डाळीचे वडे बनवते. हे रात्रीच मी भिजायला डाळ ठेवले होते. आता हे बघा मिक्सरमधून असं डाळ वगैरे काढून घ्यायचं मस्त मिक्सीमधून चांगलं. आता वडे तळायला गरम करायला तेल ठेवते. हे तेल वगैरे गरम करते असं घालून. थोडंसं मीठ घालायचं त्याच्यामध्ये आणि खायचा सोडा, बस. अजून काही जास्त ह्याच्यामध्ये लागत नाही. आणि हे छान राहते वडे मस्त. माझ्या मुलीवांना पण आवडते वडे. रोज भाजी चपाती तेन भात वगैरे खाऊन कंटाळा आले त्यांना बी काहीतरी वेगळं आपलं जेवण्यामध्ये. हे बघा बघू शकता. आणि आता त्यांना उठवते मी. बघा कसं झोपतेत त्यांनी. हे बघा त्यांना उठवून परत अजून मी इथं आले. चटणी बनवते हे वड्यासोबत खायला. मध्ये जाऊन त्यांना उठवावं पण लागतं आणि स्वयंपाक पण मला बघावं लागतं, कारण लेकरं लवकर उठत नाहीत. त्याच्यामुळं मी त्यांना पण उठवत असते आणि ते पण. आता मी उठवले, आंघोळ वगैरे घातली तिला. चला रेडी करते. आज गुरुपौर्णिमा आहे त्याच्यामुळं तिचे केस वगैरे धुतले आणि लोशन वगैरे लावते तिला बघा मी. केस वल्ले आहेत त्याच्यामुळं थोडंसं ना ड्रायरनं तिचे केस सुकवते. आज तिचे केस असंच विचारले, क्लिप लावले कारण वल्ले केस होते ना त्याच्यामुळं. तिचे केस उचलून इकडं अजून मी का नाही थोडं चटणीला फोडणी वगैरे घातले. वड्यासोबत चटणी बनवली तिला. चला टिफिन वगैरे भरून दिला तिला. तिनं गेली स्कूलमध्ये. आता ही छोटीला उठवते, हिला रेडी करायचं. आता हिला पण रेडी केले, आंघोळ वगैरे घातली. चला टाय वगैरे बांधते, केस सुकवते तिला मी. आता बघा छान लोशन वगैरे लावून घेते तिला असं. तिची फ्रेंड आली आहे, बोलते रेडी झाली का नाही तू म्हणून असं विचारते. बघा मी तिला काजळ लावत होते, ती म्हणते माझ्या बी मम्मीला सांगते. मग काजळ लावायला म्हणून गेली मी किचनमध्ये. अजून तिचं टिफिन वगैरे भरत आहे, तिला खाऊ पण घालत आहे. खात नाहीत ना आजची मुलं, कसं राहतात, खातच नसते. त्याच्यामुळं काहीतरी आपण एक बोलायचं आणि त्यांना खाऊ घालायचं. टिफिन वगैरे भरून घेऊन चालले मी. तवर ह्यानी शूज वगैरे घालून चला बाय म्हणते माझी मुलगी. माझ्या दोन्ही पण मुलीवाला स्कूलला पाठवलं झालं. आता आपलं अजून रिटर्न किचनमध्ये यायचं, भांडे घासायचं, आपणच करायचा पसारा, आपणच सगळं बघायचं राहतं ना. हे बघा पूर्ण भांडे वगैरे घासून घेते. माझ्या मिस्टरांना चाय वगैरे बनवून देते मी. जरा बसून बोलत होते मी त्यांना. त्यांनी पण म्हणत होते थकून गेलीस का. हो मग थकणारच, आपण लेडीज लोकांना किती काम राहतं ना. थँक्यू.